नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जो दैदिप्यमान विजय मिळवलाय त्यामुळे देशाचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जाताना दिसतंय. जागतिक स्तरावर सुद्धा या विजयाचा परिणाम जाणवतोय. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाबद्दल आपल्याला माहिती असेल. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारं खूप मोठं दैनिक आहे. घनघोर भाजप विरोधी म्हणून ओळखलं जातं. अमेरिकी डीप स्टेटचा अविभाज्य भाग म्हणून ओळखलं जातं. हे वॉशिंग्टन पोस्टने पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपच्या समोर सपशेल नांगी टाकत जबरदस्त युटर्न घेतलेलं आहे. 7 मे रोजी वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. लेखाचं शीर्षक होतं मोदीज इलेक्टोरल ट्रायम्फ सिमेंट हिज लिगसी. या लेखामध्ये भाजपची, नरेंद्र मोदींची आणि भारताची प्रचंड प्रशंसा करण्यात आलेली आहे. असं म्हणण्यात आलेलं आहे की इंडो पॅसिफिकमध्ये भारत हा एक महाशक्ती म्हणून उदयाला येतोय, असा देश म्हणून उदयाला येतोय ज्याचा पश्चिमी देशांना सुद्धा आधार वाटेल. हिंदुत्वाबद्दल सुद्धा बरंच काही काही चांगलं लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे कल्पना करा, एका बाजूला मराठी पत्रकार पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपच्या विरोधात बोटं मोडताना दिसत आहेत, कडा बोटं मोडताना दिसत आहेत, आणि त्याच वेळी वॉशिंग्टन पोस्टने एक जबरदस्त युटर्न घेत भाजपच्या विजयाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. जेफ बेझोस बद्दल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. छोटा मोठा माणूस नाहीये. अमेझॉनचा मालक आहे. 2013 मध्ये $250 दशलक्ष मध्ये जेफ बेझोसच्या नॅश होल्डिंग या कंपनीने वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक विकत घेतलं. 2014 मध्ये नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेत आले आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन पोस्टची जी भूमिका आहे ती सतत भाजप विरोधी राहिली, मोदी विरोधी राहिली. परंतु आश्चर्यकारकरित्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर वॉशिंग्टन पोस्टने आपली भूमिका थोडीशी बदललेली दिसते. वॉशिंग्टन पोस्टने 7 मेच्या लेखामध्ये नरेंद्र मोदी यांचं प्रचंड कौतुक केलेलं आहे, भाजपचं कौतुक केलेलं आहे. आणि हे कौतुक करताना त्यांनी मान्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी हे भारतातले निर्विवादपणे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. भाजपने भारतामध्ये चांगला विस्तार केलेला आहे आणि जागतिक स्तरावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला एक झळाळी निर्माण झालेली आहे. जेफ बेझोस यांचा वॉशिंग्टन पोस्ट नरेंद्र मोदी यांची जी प्रशंसा करतोय, भाजपची जी प्रशंसा करतोय, त्या प्रशंसेला भाजपा किंवा नरेंद्र मोदी 2014 मध्ये किंवा त्याच्या आधी सुद्धा पात्र होते. परंतु तेव्हा जेफ बेझोस यांची जी भूमिका होती ती सतत भाजप विरोधी राहिली. सलग 12 वर्ष जेफ बेझोस वॉशिंग्टन पोस्टच्या माध्यमातून भाजपला जोडताना दिसत आहेत. परंतु असं काय बदललं की ज्याच्यामुळे जेफ बेझोस यांच्या वॉशिंग्टन पोस्टला आपली भूमिका बदलावी लागली? त्याचं खरं कारण असं आहे, 2010 पासून आज तागायत म्हणजे 2026 पर्यंत जेफ बेझोसच्या अमेझॉनने भारतामध्ये जवळजवळ $40 अब्ज गुंतवणूक केलेली आहे. 2030 पर्यंत ही गुंतवणूक आणखी $35 अब्ज वाढवण्याचा बेझोस यांचा मानस आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक किती झाली? $75 अब्ज. आता इतकी प्रचंड गुंतवणूक ज्या देशामध्ये बेझोस करतायत त्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला हाणतील तरी कसे? म्हणजे जेफ बेझोस यांना माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करते आणि जागतिक अर्थकारण हेलखावे खात आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारताचं जे तारू आहे ते मजबूतीने पुढे जात आहे, असा अहवाल जागतिक दर्जाच्या वित्त संस्थांनी वारंवार दिलेला आहे. भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये जेफ बेझोस यांच्या अमेझॉनला पाय रोवून उभं राहायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका भाजपबद्दल बदलली असण्याची शक्यता आहे. परंतु तरीही एक गोष्ट मान्य करावी लागेल की गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताचं अर्थकारण इतकं मजबूत केलं की जेफ बेझोस यांच्यासारख्या धनदांडग्याला सुद्धा भाजपच्या समोर झुकावं लागलं, मोदींची प्रशंसा करावी लागली. हडसन इन्स्टिट्यूटचे अभ्यासक, राजकीय सामरिक विश्लेषक बिल ड्रिक्सेल यांनी हा लेख लिहिलेला आहे. गेली 12 वर्ष नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेत आहेत आणि या 12 वर्षांच्या काळामध्ये जागतिक मीडियाची जी भाजपबाबत भूमिका होती ती कायम नकारात्मक होती. भाजपबद्दल सतत नकारात्मक लेख या जागतिक मीडियामध्ये प्रसिद्ध होत राहिले आणि या लेखामध्ये भाजपची प्रतिमा कशा प्रकारे रंगवण्यात आली होती? भाजप हा विभाजनवादी पक्ष आहे, भाजपचा अजेंडा मुस्लिम विरोधी आहे, नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या नावाखाली, लोकशाहीच्या आवरणाखाली देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जात आहेत. अशा प्रकारे सातत्याने भाजपचं चित्र निर्माण केलं जात असताना वॉशिंग्टन पोस्ट सारख्या भाजप विरोधी दैनिकामध्ये अचानक असा एक लेख येतो ज्याच्यामध्ये मोदींचं, भाजपचं महिमामंडन केलं जातं. मोदींचा जागतिक स्तरावर जो प्रभाव वाढतोय त्याची एक छोटीशी झलक आहे. पाश्चात्य विद्वान जेव्हा हिंदुत्वाची मांडणी करत असतात तेव्हा 2 गोष्टी ठसठशीतपणे जाणवतात. एकतर त्यांच्या मांडणीमध्ये विखार आणि आकस असतो, त्यामुळे जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न असतो किंवा अज्ञान असतं आणि या अज्ञानातून दिशाभूल केली जाते. परंतु बिल ड्रिक्सेल यांनी या लेखाच्या माध्यमातून हिंदुत्वाची जी मांडणी केलेली आहे ती थोडी समतोल झालेली दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा अज्ञानाचा भाग आहे, परंतु त्यांचे जे प्रयत्न आहेत ते अत्यंत प्रामाणिक दिसतात. ते असं म्हणतात की हिंदुत्वाचा संबंध धार्मिक विधीशी नाहीये, पूजा विधीशी नाहीये. हिंदुत्व ही भारताची सांस्कृतिक ओळख आहे, भारतीय सभ्यतेची ओळख आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जो विजय भाजपने मिळवलेला आहे
तो हिंदूंच्या सांस्कृतिक एकजुटीचा विजय आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक अस्मितेचा जो घटक आहे तो अत्यंत मजबूत असताना भाजपने इथे विजय कसा मिळवला त्याचा उलगडा ड्रेक्सेल त्यांच्या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये भाजपने हिंदुत्वाचं बंगालीकरण केलं आणि ते कसं केलं. भाजपने हिंदुत्वाला स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ ठाकूर यांच्याबरोबर जोडलं. अर्थात हे खरं नाहीये. भाजपचं हिंदुत्व सुरुवातीपासून स्वामी विवेकानंद यांच्या विचाराकडे झुकलेलं आहे. कदाचित ड्रेक्सेल यांना हे माहीत नसेल. पुढे जाऊन ते जे काय म्हणाले ते अधिक धक्कादायक आहे. म्हणजे भारतामध्ये पुरोगाम्यांचं जे एक प्रचार प्रसिद्धी तंत्र असतं ते सतत असं म्हणत असतात की हिंदुत्व हे उच्चवर्णीयांचं आहे, हिंदुत्वाचा संबंध पांढरपेशांशी आहे. परंतु ड्रेक्सेल असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने हे हिंदुत्व तळागाळापर्यंत नेलं, अनुसूचित जाती अनुसूचित जमातींपर्यंत नेलं. त्या जमातींना त्यांनी या हिंदुत्वाच्या धाग्याने एकत्र केलं आणि त्यांना सोबत घेऊन त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जबरदस्त असा विजय मिळवलेला आहे. राजकीय विश्लेषक जेव्हा एखादा मुद्दा मांडत असतात तेव्हा ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात की आपण कोणाच्या बाजूने झुकलोय असं चित्र दिसू नये. आणि त्याच्यामुळे या लेखामध्ये भाजपला थोडंसं झोडण्याचा प्रयत्न झालाय. तो प्रयत्न स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या मुद्द्यावरून झालेला आहे. त्याने असं म्हटलंय की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपने मतदार यादीतून 90 लाख नावं गाळलेली आहेत आणि याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की मुस्लिमांचा आवाज क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे. आता ठीक आहे, ड्रेक्सेल यांचं मत असू शकेल. त्यांना तपशील माहीत नाहीये की जी 90 लाख नावं गाळली त्याच्यामध्ये 40 लाख नावं मृतांची होती आणि बाकीची अशी नावं होती ज्याच्यामध्ये 200 मुलांचा एक बाप आहे. ड्रेक्सेल यांच्यासारखे विचारवंत जे हिंदुत्वाकडे धोका म्हणून पाहिजे ते आता हिंदुत्वाला एक नव्या चष्म्यातून पाहतायत. हा ड्रेक्सेल यांच्या लेखाचा अर्थ आहे. ड्रेक्सेल या लेखामध्ये असं म्हणतात की हिंदुत्व हा धर्मनिरपेक्षतेला पर्याय बनलेला नाहीये. हिंदुत्वाने धर्मनिरपेक्षतेची जागा घेतलेली आहे. भाजपबद्दल ते असं म्हणतात की भाजप हा हिंदी पट्ट्यातला पक्ष अशा प्रकारे या पक्षाची ओळख होती. परंतु पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजप हा अखिल भारतीय पक्ष झालाय, याच्यावर शिक्कामोर्तब झालाय. इथे सुद्धा ड्रेक्सेल यांचं थोडं बहुत अज्ञान आहे. त्यांना माहीत नाहीये की पश्चिम भारतात असलेला महाराष्ट्र, गुजरात इथे भाजपची अनेक वर्षापासून सरकार आहेत. केरळमध्ये भाजपची ताकद वाढते, आंध्र प्रदेशमध्ये भाजपची ताकद वाढते. आंध्र प्रदेशमध्ये भाजप सत्तेत बसलेला आहे. कर्नाटकमध्ये कधी काळी भाजपची सत्ता होती. आता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या विजयानंतर पूर्व भारतामध्ये भाजपने आपला दबदबा प्रस्थापित केलेला आहे. ही बाब सत्य आहे. परंतु ड्रेक्सेल यांची या लेखातली जी मतं आहेत ती अपूर्ण माहितीच्या आधारावर भेटलेली आहेत. या लेखामध्ये ड्रेक्सेल यांनी जी राजकीय मांडणी केलेली आहे ती मात्र बरोबर आहे. ते असं म्हणतात की या देशातला विरोधी पक्ष आधीच कमकुवत झालेला, पश्चिम बंगालच्या विजयाने या कमकुवतपणाला अधिकच मोठा धक्का दिलेला आहे. ममता बॅनर्जी या राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी यांच्या सगळ्यात प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला येत होत्या. त्यांचा राजकीय प्रभाव सुद्धा या विजयाने संपवून टाकलेला आहे. 2026च्या या विजयानंतर 2029 मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे त्याचा मार्ग भाजपसाठी निर्वेध झालेला आहे असं सुद्धा या लेखामध्ये ड्रेक्सेल म्हणतात. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे मत आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेला नरेंद्र मोदी यांच्या कुशल प्रशासनाच्या मॉडेलने जबरदस्त धक्का दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की कुठच्या तरी लेखकाने वॉशिंग्टन पोस्ट सारख्या दैनिकामध्ये एक लेख लिहिलाय, त्याच्याबद्दल मी इतकं विस्ताराने का बोलतोय. अशासाठी बोलतोय की जगाची भारताकडे बघण्याची जी नजर आहे, भाजपकडे बघण्याची जी नजर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघण्याची जी नजर आहे ती कशी बदलते त्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कारण कालपर्यंत हे लोक मोदींबद्दल काय म्हणायचे, मोदींचा उल्लेख वादग्रस्त नेता अशा प्रकारे करायचे. पश्चिम बंगाल ही त्यांच्या दृष्टीने लोकशाहीची अखेरची गडी होती म्हणजे भारतातली. परंतु त्याच पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्षांचा भाजप हा यशस्वीपणे पर्याय बनलाय असं वॉशिंग्टन पोस्ट लिहितोय. मोदींचा उल्लेख जागतिक दर्जाचा मुत्सद्दी नेता अशा प्रकारे करतोय. पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलं त्याचं कौतुक करतोय. भारतातल्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावर विदेशी मीडियाची अत्यंत बारीक नजर असते. आपल्याला आठवत असेल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणी जेव्हा न्यायालयाच्या आदेशावरून अटक करण्यात आली होती त्याच्यावर सुद्धा विदेशातील वर्तमानपत्रामध्ये भरभरून लेख आले होते, भारतावर टीका करण्यात आली होती. काही देशांनी तर भारताला या मुद्द्यावरून प्रश्न केला होता. तोच विदेशी मीडिया आता पश्चिम बंगालच्या बद्दल काय बोलतोय. भारतात इंडिया आघाडीमध्ये सामील असलेले जे घटक पक्ष आहेत, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, ते प्रत्येक पराभवानंतर ईव्हीएम वर खापर फोडायचे, ईव्हीएम कडे बोट दाखवायचे आणि म्हणायचे की भाजपने ईव्हीएम हॅक केलेला आहे, त्याच्यामुळे विरोधकांचा पराभव होतो. अलीकडे संजय राऊत यांनी प्रश्न विचारला, सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच कसा काय विजय होतो. अर्थात त्यांच्या प्रश्नाचं एक सविस्तर उत्तर नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी निश्चितपणे देईनच. परंतु अशा प्रकारचा जेव्हा प्रचार भारतातले विरोधक करायचे
तेव्हा विदेशातल्या मीडियामध्ये त्यांना भरभरून प्रसिद्धी मिळायची आणि भाजपच्या समोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह लावलं जायचं. ईव्हीएम वरून भाजपवर टीका करणारा तोच विदेशी मीडिया पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा जेव्हा उच्चांक झाला, वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो लेख आलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे 93% मतदान म्हणजे लोकशाहीची खरी ताकद आहे. म्हणजे किती बदल झाला आहे याची तुम्ही कल्पना करा. हिंदुत्वाला संकुचित म्हटलं जायचं, हिंदुत्वाला विभाजनकारी म्हटलं जायचं, त्याच हिंदुत्वाची वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तुती होते. भारताचं हिंदुत्व ही भारतीय सभ्यतेची ओळख आहे, भारतीय सभ्यतेची शक्ती आहे, अशा प्रकारचं कौतुक केलं जात आहे. म्हणजे जग भारताकडे किती वेगळ्या दृष्टीने बघायला लागलंय त्याची एक छोटीशी झलक आहे. वॉशिंग्टन पोस्टला हिंदुत्व आता सकारात्मक दिसतंय. त्याचं कारण काय? हिंदुत्व बदललंय का? हिंदुत्व अजिबात बदललेलं नाहीये, ते पूर्वीसारखंच आहे, व्यापक आणि सर्वसमावेशक, अत्यंत पवित्र. परंतु या लोकांचे चष्मे बदललेले आहेत. बिल ड्रेक्सेल यांनी वेगळ्या चष्म्यातून भारताकडे पाहिलं, हिंदुत्वाकडे पाहिलं आणि जे काय पाहिलं ते त्यांनी लेखाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. जे बिल ड्रेक्सेल यांना दिसलं, जे जेफ बेझोस यांच्या वॉशिंग्टन पोस्टला दिसलं, ते मराठी पत्रकारांना का दिसत नाही, असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल. मराठी पत्रकार कायम हिंदुत्वावर टीका करत असतात. म्हणजे बांगलादेशींच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करतील, बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. परंतु आता बांगलादेशी घुसखोरांवर जे पश्चिम बंगालमध्ये सरकार निवडून आलेलं आहे ते बडगा चालवणार या भीतीने मराठी पत्रकारांच्या पोटात गोळा आलेला आहे. म्हणजे किती बघा बांगलादेशींचं प्रेम. म्हणजे त्यांच्या चर्चांमध्ये असे प्रश्न विचारले जात आहेत, आता घुसखोरांचं काय होणार, आता मुस्लिमांचं काय होणार. बांगलादेशमध्ये काही काळापूर्वी हिंदूंना जेव्हा जिवंत जाळण्यात येत होतं तेव्हा अशा प्रकारच्या चर्चा कुठच्याही मराठी माध्यमांमध्ये झाल्या नाहीत. तेव्हा सुद्धा संजय राऊत काय म्हणाले, उद्धव ठाकरे काय म्हणाले याच्यावरच चर्चा होत होत्या. मराठी पत्रकारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांच्याआधी कर्तृत्वाचा एव्हरेस्ट म्हणजे कोण? संजय राऊत. कर्तृत्वाचा एव्हरेस्ट म्हणजे कोण? उद्धव ठाकरे. आणि त्याच्याही पेक्षा मोठं जर कोण असेल तर शरद पवार. तर ज्यांना कर्तृत्वाचं हेच एव्हरेस्ट माहिती आहे त्यांना मोदींचं कर्तृत्व काय कळणार? ज्यांना मोतीबिंदू झालाय ना त्यांचा चष्मा बदलून काही उपयोग होत नाही, त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागतं. मराठी पत्रकारांचा प्रॉब्लेम तोच आहे, त्यांना द्वेषाचा मोतीबिंदू झालेला आहे आणि त्याच्यामुळे भाजपबद्दल त्यांना नेहमीच वाईट वाईट दिसतं. भाजपने जर काही चांगलं सुद्धा केलं तर त्याच्यावर टीका करण्याचं काम हे करत असतात आणि अगदीच टीका करणं जमलं नाही तर मग संजय राऊत काय म्हणाले आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले याच्यावर चर्चा रंगवत असतात. जगामध्ये अनेक देश आहेत, त्या देशांमध्ये हजारो भाषा बोलल्या जातात, परंतु एक अशी भाषा आहे जी सगळ्या जगाला कळते, जी सगळ्या जगाला समजते, शहाण्यांना तर निश्चितपणे समजते आणि ती भाषा आहे शक्तीची. भाजपने गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये शक्तीची उपासना केलेली आहे. देश श्रीमंत होईल या दिशेने प्रयत्न केलेले आहेत, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल या दिशेने प्रयत्न केलेले आहेत, देशाची सुरक्षा मजबूत होईल या दिशेने प्रयत्न केलेले आहेत. पक्ष म्हणून स्वतःचं बळ वाढवताना देशाचं सुद्धा बळ वाढेल अशा प्रकारे भाजपने प्रयत्न केलेला आहे आणि ही शक्ती आज जगाला दिसते. देशाची वाढणारी श्रीमंती, मजबूत असलेली अर्थव्यवस्था जगाला दिसते आणि त्याच्यामुळे भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. जागतिक मीडियाला भाजपबद्दल काही प्रेम निर्माण झालेलं नाहीये. भाजपबद्दल किंवा मोदींबद्दल खूप मोठी आत्मीयता आहे अशातला सुद्धा विषय नाहीये. भारताच्या प्रगतीबाबत विकसित देशांमध्ये आकसाची भावना आहे, जळजळीची भावना आहे, परंतु तरी सुद्धा वरकरणी तरी भाजपबद्दल आणि केंद्रीय सत्ताधाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यात येते, कारण देशाची शक्ती वाढलेली आहे. हाच वॉशिंग्टन पोस्टमधून प्रकाशित झालेल्या लेखाचा संदेश आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढे सुद्धा सरकारने शक्तीची उपासना करावी, लक्ष्मीची उपासना करावी आणि देशाला बळकट करावं, जेणेकरून विदेशी मीडियामध्ये अशा प्रकारचे लेख वारंवार येतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.